प्रभाग क्रमांक 93च्या शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई कांबळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित आमचे सर्वांचे शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे, या विभागाचे आमदार वरुण सरदेसाई, माझे शिवसेना मनसेतील सर्व पदाधिकारी व सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी. शिवसेना आणि सरकारी कर्मचारी हे काय समीकरण नवीन नाही आहे. या सरकारी कर्मचाऱ्यांनी कित्येक दशक शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं आहे आणि बाळासाहेब ज्या मतदारसंघात मतदान करतात, बाळासाहेब ज्या वॉर्डाचा नगरसेवकाला मतदान करतात, उद्धवसाहेब ज्या वॉर्डातल्या नगरसेवकाला मतदान करतात, आदित्यसाहेब ज्या वॉर्डातल्या नगरसेवकाला मतदान करतात, हा मतदारसंघ आहे. म्हणजे शिवसेनेचं आणि ह्या मतदारसंघाचं एक नातं हे वेगळं आहे. आणि शिवसेनेने ह्या मतदारसंघात आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी या मतदारसंघात आजपर्यंत कित्येक दशक फक्त शिवसेनेचाच नगरसेवक निवडून पाठवलेला आहे. आणि म्हणून मी कुठलंही जास्त भाषण न करता खरोखर आपले आभार मानायला आलोय की आपण जे शिवसेनेवरती प्रेम केलंय, या प्रेमाचे उतराई आम्ही कधीच होऊ शकत नाही. आजपर्यंत या विभागामध्ये नगरसेवक म्हणून आपण बाळा सावंत यांचं काम बघितलं, अनिल त्र्यंबकर सरांचं काम बघितलं, रोहिणी कांबळेंचं काम बघितलं. ज्यांना ज्यांना आपण विश्वासाने मतदान केलं त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा करण्याचं काम केलं. पण नागरी सुविधांबरोबर नागरी सुविधा देण्यासाठी नगरसेवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या सेवेशी हजर आहेच. परंतु नागरी सुविधांबरोबर ह्या विभागाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, जो वरुण सरदेसाईंनी आता सांगितला की आपल्या हक्काच्या घराच्या प्रश्नाच्या बद्दलची लढाई ही गेले कित्येक दशक आम्ही लढतोय. मला आजही आठवतंय त्या केसेस आमच्यावरती आत्ता संपल्या की पूर्वीचं ज्या वेळेला जी जुनी कॉलनी होती तीच आमच्या नावावरती करून द्यावी, इथून खरं या लढाईला सुरुवात झाली. आणि ही लढाई मग हळूहळू ज्या वेळेला रिडेव्हलपमेंटला 2005ला या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत पाणी घुसलं, त्यावेळेला ज्यावेळेला रिडेव्हलपमेंटचा विषय आला त्यावेळेला आपली मागणी झाली की सरकारी कर्मचाऱ्यांना रिडेव्हलपमेंटमध्ये ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट होईल त्यावेळेला इथेच घरं मिळाली पाहिजे. वरुण सरदेसाई यांनी सर्व इतिहास आपल्याला सांगितला. परंतु या 96 एकरच्या कॉलनीमध्ये आपण मागत काय होतो, 8 ते 10 एकर जागा आम्हाला फक्त तुम्ही द्या, या जागेमध्ये आम्ही आमच्या खर्चाने माफक दरात घरं बांधू आणि आम्ही राहू, हीच आपली साधी मागणी आहे. तत्कालीन मुख्यमंत्री 2008ला विलासराव देशमुख असताना त्यांच्यासमोर पहिल्यांदा हा प्रस्ताव केला 2006 की 8ला. आणि त्यावेळेपासून या मागणीला खऱ्या अर्थाने जोर चढला की सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना तिथेच घरं मिळाली पाहिजेत, यासाठी आपण गेले कित्येक दशक लढतोय. सुरुवातीला ज्या वेळेला याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डर येणार होते, मला आजही आठवते त्यावेळेला बाळासाहेबांनी भुजबळ साहेबांना फोन करून सांगितलं होतं की हे माझे शेजारी आहेत, यांना कुठल्याही परिस्थितीत घर मिळालं पाहिजे, तुमचं हे प्रायव्हेट बिल्डरचं काम थांबवा. आणि त्यावेळेला पहिल्यांदा हे काम थांबलं. त्यानंतर जे मोर्चे निघाले, या एका मोर्चाचं मशाल मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी देखील केलं होतं. म्हणजे या सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरासाठी ठाकरे परिवार पूर्ण पहिल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने उभा राहिला आहे. कारण बाळासाहेबांचं एकच म्हणणं होतं की जे लोक मुंबईत बाहेर न येतात त्यांना 15 वर्षानंतर तुम्ही तिथेच घर देता, पण जे 35 वर्ष 40 वर्ष तुमची सेवा करतात त्यांना रिटायरमेंटच्या नंतर तुम्ही वसई, विरार, अंबरनाथ इथे पाठवता, त्यांना देखील तिथेच घर मिळालं पाहिजे. ही बाळासाहेबांनी तेव्हा मांडलेली भूमिका आजही आम्ही सगळे लोकप्रतिनिधी त्या भूमिकेशी कायम आहोत आणि या भूमिकेसाठी लढतोय. हा विषय मला चांगला माहिती आहे. एकही अधिवेशन गेल्या 21 वर्षामध्ये, मी 21 वर्ष झाली आमदार होऊन, एकही अधिवेशन असं गेलं नाही की ज्या अधिवेशनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपण मांडला नाही. परंतु प्रत्येक वेळेला देतो, करतो, कमिटी नेमतो, हे करतो, ते करतो, अशावरती सरकारने आजपर्यंत कधी आपल्याला दाद दिली नव्हती. परंतु ज्या वेळेला उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्या वेळेला उद्धव साहेबांनी हा प्रश्न घेतला, त्या सगळ्या कमिट्यांना मी, आदित्य साहेब, आम्ही याचे साक्षीदार आहोत की सरकारी कर्मचाऱ्यांना घरं मिळावी म्हणून जो काही तयार झाला प्लान, आणि ज्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये ज्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आता सरकार जाईल, त्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव साहेबांनी हा ठराव मंजूर करून घेतला, कॅबिनेटमध्ये पास झाला
आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न खरं म्हणजे मोकळा झाला होता. परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेचं सरकार आलं, त्यांनी हा आपला कॅबिनेटचा ठराव रद्द केला आणि पुन्हा एकदा आपली परिस्थिती जुन्या पद्धतीने नेऊन ठेवली. म्हणजे पूर्ण आपल्याला संघर्षामध्ये लोटलं आणि आता प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावरती येतात, करतो, बघतो, समिती नेमतो, अशा प्रकारची उत्तरं देऊन आजही आपला प्रश्न सुटला नाही. मी आदित्य साहेबांचं खास कौतुक करीन की त्यावेळेला ज्यावेळेला बीडीडी चाळीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्यांना अगदी कमी घरात दर देण्यासाठी त्यांनी जे काही मॉडेल उभं केलं, जे मॉडेल आज भारतीय जनता पक्ष स्वतःचं मॉडेल म्हणून लोकांना दाखवतंय, पण त्याचं सगळं श्रेय हे आदित्य साहेबांना आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं मॉडेल उभं केलं त्याच पद्धतीचं मॉडेल आपण ह्या कॉलनीमध्ये उभं करायला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही दोन्ही आमदार, मी आहे, वरुण आहे, आदित्य साहेब देखील आमदार आहे, म्हणजे या वॉर्डामध्ये आम्ही 4 आमदार आहोत. आणि तुम्ही हाच विचार करा की जरी नगरसेवकाची निवडणूक असली, सुविधा, नागरी सुविधा देण्याची जबाबदारी रोहिणी कांबळेंची असली, तरी तुमचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमच्या 4 आमदारांवरती आहे. आणि हे 4 आमदार याच वॉर्डातले आहेत आणि या वॉर्डातला प्रश्न आम्ही प्राधान्याने का सोडवू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ गेली इतके वर्ष आम्हाला मिळाली आहे, ही अशीच याच्या पुढे मिळेल असा मला विश्वास आहे. आमचं तुमचं नातं काय सांगायची गरज नाही. आमचा जन्मच इथे बाजूला झाला आहे. लहानाचे मोठे आम्ही ह्याच कॉलनीत झालो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांबरोबर शिकलो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांबरोबर मोठे झालो. त्यामुळे सरकारी कर्मचारी हा आमच्या घरचा, कुटुंबाचा एक भाग आहे. बाहेरचे लोक येतील, आश्वासनं देतील, निघून जातील. आम्ही जरी काही जरी बोललो नाही तरी आम्हाला तुमच्या बाजूलाच राहायचं आहे. सकाळ संध्याकाळ तुमचे प्रश्न हे आमचे प्रश्न समजूनच सोडवायचे आहेत. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत जसं शिवसेनेवरती प्रेम केलंय, रोहिणीताईंना एकदा निवडून दिलंय, पुन्हा एकदा रोहिणीताईंना तुम्ही निवडून द्या. रोहिणीताईंची जबाबदारी वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यावर आहे. आत्ताच वरुण सरदेसाईंनी 1 वर्षात झालेली सगळ्या कामांचा पाढा वाचला. तुम्ही सांगा कुठला आमदार 1 वर्षात अशा प्रकारची कामं तुमची करून घेतली असतील? आजपर्यंत सगळे आमदार, ह्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार देखील बघितलेलं आहे, काँग्रेसचे आमदार देखील बघितलेले आहेत. परंतु हे वर्षभरात ह्या कॉलनीचे प्रश्न, आता एक बरं झालंय की अख्खी कॉलनी नाही, एकाच ठिकाणी सगळी अख्खी कॉलनी आली आहे. त्यामुळे प्रश्न सोडवणं जिकरीचं आहे तसं सोपं देखील आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पाण्याचा प्रश्न होता, वरुण सरदेसाईंनी सोडवला. इकडचे सगळे बाकीचे प्रश्न आहेत, इकडे सिक्युरिटीचा प्रश्न आहे. हे सगळ्या प्रश्नांवरती आमदारांचं बारीक लक्ष आहे. त्याचं कारण असं आहे की नगरसेवक नव्हते, आता तुमचा नगरसेवक निवडून आले. नगरसेवकाची ताकद, आमदाराची ताकद, आमची सगळ्यांची ताकद आणि मातोश्रीची, ज्या वॉर्डात मातोश्री आहे त्या मातोश्रीची ताकद एकत्रित केली तर मला असं वाटतं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे ही जी ताकद उभी राहील, या ताकदीला कोणालाच घाबरण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की शिवसेना आणि सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं नातं घट्ट करतील आणि रोहिणीताईंना नंबर 1चं बटन दाबून 15 तारखेला शिवसेनेच्या मशालीला मुंबई महानगरपालिकेत पाठवतील असा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.